खानापूर आम्ही खानापूरवरून आलोय विद्यानगर. आम्ही फायनान्स मध्ये लोन काढलेलो. त्या लोन साठी आम्ही भरतो म्हटलं तर ऐकेना झाले सर कोणबी आणि येऊन लई टॉर्चर करायला येतं. आम्ही लॉक घालून घर सोडून जायचं परिस्थिती आम्हाला आले. आम्हाला टायमिंग पाहिजे भरतो आम्ही, तरी त्यांनी सांगितले तर ऐकेना झाले. त्यांनी आताच्या आता पाहिजेच आम्हाला बसायला येऊन. आता संपायला आले. 2-2 वर्षाचा लोन असते ते. 2-2 वर्षाचा लोन आहे. संपायला आलेत तरी त्यांनी ऐकेना झालेत की आताच्या आता आम्हाला पाहिजेच भरात बसले. त्यांनी येऊन टॉर्चर करायला तर लोन घेताना समजलं नाही का तुम्हाला आता असं हे करायला तुम्ही आम्हाला पाहिजेच म्हणाले. आणि वाईट बोलते म्हटलं तर कसं तुम्ही घेताना तुम्हाला कळत नाही तुम्ही जेवता की नाही, तुम्ही असं करता का नाही, आणि सकाळीपासून संध्याकाळी बसला की नाही 1-2-3 तास उठतच नाही आणि उठत नाही. आणि काय बोलते तर हा तुम्हाला एवढा बी अक्कल नाही, घेताना तुम्हाला कळत नाही तुमचा नवरा काय करताय तुम्ही काय करताय. एकदा म्हणते तर बिझनेस मध्ये लोन दिले, बिझनेस नुकसान झाले म्हणून आम्ही सांगितलं तर नाही तसं कसं होणार, तुमची सॅलरी असते की त्याच्यामध्ये, आणि सॅलरी नाही सर लेट झाले म्हटलं तर तुम्हाला आम्ही सॅलरी बघून दिला नाही ग्रुप बघून दिलाय म्हटलं तर आम्ही देणार कसं. तुम्ही दिला म्हटलं बिझनेस नुकसान झालं म्हटलं तर आम्ही तुम्हाला सांगायला पाहिजे. आता बिझनेस बी पाहिजे ते बी पाहिजे, बिझनेस लॉस झाला तर पैसे कंपल्सरी भरायला पाहिजे, आणि तुम्ही नंतर काय बी हेल्प बी करत नाही म्हटलं तर असं कसं सर म्हटलं तर तोंडाला आल्यासारखं बोलायचं. आम्ही घर लॉक करून जाते, तुम्हाला बाहेर घालतोय आणि पोलीस कंप्लेंट करता नाही करा तुम्ही काय करता, आम्ही जाऊन तुमच्या नावावर कंप्लेंट करतो पैसे घेऊन पळून गेलेत म्हणून, असं फ्रॉड करायलेत म्हणून उलटा बोलायचं. आणि आधार कार्ड पॅन कार्ड आम्ही सिबिल डाऊन करतो म्हणून एवढं बोलायचं मॅडम, तेवढंच बोलायलेत आणि काय बी नाही. आणि येऊन सकाळी 7 ला येऊन बसले की नाही 2-3 वाजला तर बी उठत नाही. आणि शाळा ऐकेना झाले. आम्ही सकाळी लॉक घातलं की नाही संध्याकाळी लॉक ओपन करायला बघा मॅडम, आणि वाट पैसे भरा म्हणून आमचे पाठ लागलेत. सांगायला आमच्या मिस्टरला बरं नाही नंतर भरतो आम्ही, असा प्रॉब्लेम आहे म्हणजे पण ऐकायला रेडी नाही आमच्याकडनं. तुमचं सिबिल डाऊन करतो हे डाऊन करतो म्हणून सगळं असं धमक्या देऊन जायलेत आम्हाला येऊन. सर ये पी लेते दवा पी लेते सर, दवा पी को भी ये हुआ था सर। हाँ मैडम सुसाइड करा थे भी, हाँ हुआ था भी ऐसा दवाखाने को सर जाकर अभी भी आराम हुआ क्या है। 2 महीने हम गोवा में थे, बाकी भी गए थे हम गाँव छोड़ के खानापुर छोड़ के, अभी भी आके महीना हुआ फिर भी ऐसा ही करने को लगे, आने कुछ लगे उन्होंने टाइमिंग दो बोलते हम टाइमिंग नहीं देने लगे। कंप्लेंट नहीं की मैडम, अभी इधर ही आई मैडम डायरेक्ट। बोली नहीं उनको बोले सर को बोले थे सर, अभी क्या नहीं टाइम चाहिए सर मैडम हमको। बारिश भी आई नहीं मैडम, कहाँ से भरने का बोलो, खाने का क्या भरने का क्या बोलो, राबने भी होता नहीं है हमारा, इन्हों भी काम को जगह है गौंडी काम को, मैं देखो तो इसमें रहूँ काम भी नहीं है हमने। स्क्रैप मैडम स्क्रैप के लिए ली थी जैनब।